तुला गंमत सांगते, आम्हाला जे जे ओळखतात ना त्यांना असा खूप प्रश्न पडतो, आम्ही कधीच भांडलो नाही. हो, कधीच आमच्यात भांडणच झालेलं नाहीये आज तक. टचवूड नॉर्मली आम्ही भेटायला थांबतो प्रेक्षकांना सगळ्या, पण त्या दिवशी मी म्हटलं की मला प्लीज माफ करा, पण मी कुणालाही भेटण्याच्या परिस्थितीत नाहीये. आपण मुंबई शहरात राहतो, हे अत्यंत महागडं शहर आहे, हे खर्चिक शहर आहे. इतकं सोपं नाहीये इथे स्वतःचं बसतान बसवणं. असे काही म्हणजे आम्ही दोघंही काही फार गर्भश्रीमंत घरातनं आलेले नाही आहोत, त्यामुळे आम्ही आमच्या आई वडिलांकडनं काही आम्हाला अशी इस्टेटच मिळाली असं झालं नव्हतं. सो जे काही आम्ही कमवतोय दोघं जण थोडंफार, त्याच्यातनं एक एक पै वाचवूनच कर्ज काढूनच घर घ्यावं लागतं आपल्या मध्यमवर्गीय माणसांना. त्यामुळे तसंच ते आमच्याही बाबतीत झालं. पण मी म्हटलं तसं देवाच्या देणे ते पूर्ण झालं. एक छान घर आमचं आता मुंबईत आहे आणि त्याच्यासाठी मात्र जे कष्ट घ्यावे लागतात ते आहेच, तर ते घ्यावेच. या पुढची काही वर्ष ते घ्यावे लागणार आहेत. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आज मी आले तुमच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर, ज्याचं नाव आहे सुख कळले, आणि माझ्यासोबत स्पृहा आहे. स्पृहा कशी आहेस? मस्त. कालच भेटलोय आपण, पण त्यामुळे छानच आहे मी आता. बरं, कसं चाललंय शूट सध्या? काय खूप हेक्टिक चाललंय. आता एक नवीन वळणावरती आम्ही आलो आहोत, त्याच्यामुळे जरा कॅरेक्टर सुद्धा वेगळ्या पद्धतीने आता प्रेक्षकांसमोर येईल. इतक्या दिवसात जी त्यांना अशी घरगुती गोड साधी साधी अशी मिथिला वाटत होती, ती आतमधून किती करारी आहे आणि किती हुशार आहे हे आता आपोआप या ट्रॅकच्या माध्यमातून प्रेक्षकांना कळेल. बरं स्पृहा, जेव्हापासनं मालिका आली आहे किंवा प्रोमो आलाय, मला तुझं मंगळसूत्र प्रचंड आवडलंय. म्हणजे ते पाऊल खुणांचं जे आहे, किंवा तुमच्या सुख कळलेमध्ये पण त्यांनी तो एलिमेंट टाकलाय. तर ना असं कधीतरी काहीतरी मालिका असते आणि त्यातनं अशी एखादी छान गोष्ट बाहेर निघते, जसं की आपल्या मालिकेतनं मंगळसूत्र आले आणि आय नो सगळ्या बायका आता हळूहळू ते शोधायला लागतील मार्केटमध्ये. तुझं असं आहे का मंगळसूत्राच्या बाबतीत, तुझ्या लग्नाच्या बाबतीत, की मला असं हवं होतं किंवा तुझं मंगळसूत्र कसं होतं ते चूज करण्यात? नाही, मला ना या गोष्टी ज्या काही काही आहेत, मला दागिन्यांच्या बाबतीत एस्पेशली असं वाटतं की ते जितके पारंपरिक असतात तितके मला आवडतात. म्हणजे आपल्या पणजी आजीपासून चालत आलेले जे ठराविक डिझाईन्स असतात ते मला खूप आवडतात. कदाचित काय आहे, मी आता रमाबाईंचं काम केलं होतं उंच माझा झोकामध्ये, किंवा लोकमान्यमध्ये सत्यभामेचं काम केलं होतं, सत्यभामाबाई टिळकांचं, तर त्यामुळे असेल कदाचित. पण त्यांनी वापरलेली त्यांची जी ज्वेलरी होती किंवा त्या काळात त्या जशा पद्धतीने वावरायच्या, मला स्वतःला तसे दागिने वापरायला आवडतात, ट्रेंडी आत्ताच्या दागिन्यांपेक्षा. जर सोन्याचे दागिने असतील तर, नाहीतर मग मला खूप ऑक्सिडाइज्ड आणि अशी नॉर्मल वावरात मला तशी ज्वेलरी जास्त आवडते. मग मला सोन्याचं फार काही आवडत नाही. तर मी खूप चूझी आहे माझ्या दागिन्यांच्या बाबतीत आणि खूप नाजूक आणि खूप छोट्या डिझाईनचे, मला मोठे मोठे डिझाईन्स कशातच आवडत नाहीत. त्यामुळे मग माझं जरा त्या बाबतीत थोडं वेगळं आहे. मला पारंपरिक आणि नाजूक असे दागिने आवडतात घालायला. म्हणजे तू तुझ्या लग्नाच्या वेळेला तसंच चूज केलं होतंस की पारंपरिक आणि त्यात नाजूक? माझं ते 2 वाट्यांचं, ते आपलं रेग्युलर जे मराठी मंगळसूत्र असतं घरांमध्ये तसंच होतं. बरं, आपली मालिका आहे ना, ती अशी खूप जास्त रिलेट का होते माहितीये? कारण की घरी बसणारा सर्वसामान्य प्रेक्षक जो चाळीत राहतो किंवा जी साधी माणसं आहेत, त्या सगळ्यांना यासाठी रिलेट होते, कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपल्याला एक घर घ्यायचंय. आणि तुमच्या मालिकेमध्ये ना त्या जोडप्याचा तो स्ट्रगल आहे, सर्वसामान्य माणसं, की बायको कसे तरी पैसे वाचवते आणि नवरा त्याची तुटपुंजी जी काही आहे ती जमा करतोय आणि मग त्यांचा स्ट्रगल चालू आहे, त्यात अडचणी येत आहेत. तर हे स्वप्न प्रत्येकाने बघितलं असतं. तू तुझ्या आयुष्यात कधी बघितलेस घर घेण्याचं स्वप्न आणि झालंय पूर्ण, की प्रोसेस मध्ये कसं आहे? नाही, ऑफकोर्स तू म्हटलीस तसं की हे प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपल्याला आपलं हक्काचं घर पाहिजे, आणि हे स्वप्न आम्ही बघितलं होतं. सो आणि देवाच्या दयेने ते पूर्णही झालं 5-6 वर्षापूर्वी. सो आम्ही खूप आनंदात होतो. अर्थात त्याच्यासाठीचा जो स्ट्रगल आहे, जो माधव आणि मिथिलाही करतात त्या मालिकेत, तो करावाच लागतो. कारण आपण मुंबई शहरात राहतो, हे अत्यंत महागडं शहर आहे, हे खर्चिक शहर आहे. इतकं सोपं नाहीये इथे स्वतःचं बसतान बसवणं. सो त्याच्यासाठीचा जो स्ट्रगल आहे तो आजही आम्ही करतो आहोत. असे काही म्हणजे आम्ही दोघंही काही फार गर्भश्रीमंत घरातनं आलेले नाही आहोत, त्यामुळे आम्ही आमच्या आई वडिलांकडनं काही आम्हाला अशी इस्टेटच मिळाली असं झालं नव्हतं. सो जे काही आम्ही कमवतोय दोघं जण थोडंफार, त्याच्यातनं एक एक पै वाचवूनच कर्ज काढूनच घर घ्यावं लागतं आपल्या मध्यमवर्गीय माणसांना. त्यामुळे तसंच ते आमच्याही बाबतीत झालं. पण
मी म्हटलं तसं देवाच्या देणे ते पूर्ण झालं. एक छान घर आमचं आता मुंबईत आहे आणि त्याच्यासाठी मात्र जे कष्ट घ्यावे लागतात ते आहेच आणि ते घ्यावेच. या पुढची काही वर्ष ते घ्यावे लागणार आहेत. बरं, मी रोज मालिका बघते वेळ काढून ना संध्याकाळी, तर मला खूप जास्त रिलेट काय झालं होतं प्रेक्षक म्हणून, की तुझा आणि तुझ्या भावाचा सीन होता जेव्हा तो म्हणजे असा ड्रंक होऊन येतो आणि मग त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे त्या दिवशी तू त्याच्या कानाखाली मारतेस आणि दुसऱ्या दिवशी तो ज्या पद्धतीने तुला माफी मागतो आणि मग तू ताई म्हणून जशी त्याला सांभाळून घेते, खूप इमोशनल होता तो. मला असा पर्सनल लेवलवर खूप हिट करणारा होता. तर तू खऱ्या आयुष्यात पण ताई आहेस जशी ऑन स्क्रीन आहेस क्षिप्राची. तर तुम्ही लहानपणी असं तुमचं एखादी करामत किंवा तुमचं भांडण किंवा असा आहे एखादा किस्सा जो सांगायला आवडेल? तुला गंमत सांगते, आम्हाला जे जे ओळखतात ना त्यांना असा खूप प्रश्न पडतो, आम्ही कधीच भांडलो नाही. हो, कधीच आमच्यात भांडणच झालेलं नाहीये आज तक. बेटा चूड, पण एक तर ती 5 वर्षांनी माझ्यापेक्षा लहान आहे, त्याच्यामध्ये बाळ आहे माझं. सो आजही मी तिच्याशी तसंच वागते, ती माझ्याशी तसंच वागते. पण ती माझ्यापेक्षा ना खूप हुशार होती. व्यवहार ज्ञान ज्याला म्हणतो त्या बाबतीत. म्हणजे मी 10वीत होते बरं का, आणि आमचा एक खूप कमालीचा किस्सा आहे. मी 10वीत होते आणि ती 5 वर्षांनी लहान, म्हणजे ती 5वीत होती तेव्हा. आणि 10वीत असल्यामुळे जसं आई बाबा वागतात की आता बंद, केबल बंद, आता टीव्ही नाही वगैरे, असं माझ्या बाबांनी मला सांगितलं होतं की आता 10वीचं वर्ष आहे, केबल बंद. तर एक दिवस दुपारी आई बाहेर गेली होती, मी अभ्यास करत होते आणि क्षिप्रा घरात होती. तर दुपारी ती माझ्याकडे आली आणि मला म्हटली की ताई, आई बाहेर गेलीये, आपण टीव्ही बघायचा का? मी म्हणलं बावळट आहेस की काय, टीव्ही कसा बघणार, बाबांनी केबल काढून टाकले. ती म्हणली तू बावळट आहेस का, त्यांनी फक्त वायर्स काढल्या टीव्हीच्या मागच्या, ती एक येलो वायर असते, एक रेड वायर असते, ती त्याच्यात लावायची की टीव्ही चालू होतो. आणि तिने ते लावून दाखवलं मला. म्हटलं आई ना, आपली बहीण फारच हुशार निघाली आपल्यापेक्षा. आणि असे अनेक किस्से आमचे आहेत की तिने मला भावटेस का, तू तुला कळत कसं नाही एवढी साधी गोष्ट. म्हणजे ती 5 पावलं पुढे आहे तुझ्यापेक्षा. निश्चित पुढे आहे. पण ती फारच काय, ती इतकी चांगली मुलगी आहे ना, ती इतकी प्रेमळ मुलगी आहे. तर तिच्या बाबतीत मला नेहमी असं वाटतं की खूप कमी लोक असे असतात की ज्यांना समोरच्या बद्दल फक्त चांगलंच वाटतं. या जगात सगळी माणसं चांगली आहेत असं तिचं ठाम एक हे आहे. मी तिला आजपर्यंत कुठल्याही व्यक्तीबद्दल वाईट बोलताना ऐकलेलं नाही, कधीही कुठली तक्रार करताना ऐकलेलं नाही. तिचं स्वतःचं एक एस्टॅब्लिश्ड करिअर आहे, ती स्पोर्ट्समन आहे. पण त्या सगळ्या करिअरमध्ये कधीही तिला कुणाबद्दल जेलसी वाटली नाही, कधी ईर्षा वाटली नाही. ती फक्त तिचं एक रेषेत समोर बघून काम करत राहते आणि त्याच्यात ती एक्सेल करत राहते. बरं स्पृहा, मला जाता जाता तुला विचारायचंय की गेल्या वेळेला आपण इंटरव्ह्यू साठी भेटणार होतो, पण मला माहितीये की त्यावेळेला तुला फणफणून ताप आलेला आणि तू अवस्थेत नव्हतीस. आणि मला प्रेस कॉन्फरन्स होती सुखकळलेची. आणि मला हेही माहित होतं की दुसऱ्या दिवशी तुझं संकर्षण व्यास स्पृहाचं प्रयोग होता. तर त्या दिवशीची तुझी अवस्था मी पाहिली आणि त्या दिवशी वरद आला होता तुला नेण्यासाठी. तर मला तेव्हा खरंच जेन्युअनली प्रश्न पडले, आमच्या पत्रकारांमध्ये चर्चा झालेली की दुसऱ्या दिवशीचा प्रयोग करणार कसा आहे, कारण की तुझ्यामध्ये ती म्हणतो ना आपण ताकदच नव्हती की उद्या ही उठून उभी राहील. मला तेच विचारायचं राहिलं की काय झालं ग, तू कसा केलास प्रयोग तो तुझा त्या दिवशी? प्रयोग पार पडला एवढंच मी म्हणेन. नशिबाने माझ्या तो प्रयोग पार पडला. इथे लोकांनी खूप समजून घेतलं. इथे दुसऱ्या दिवशी शूट असणार होतं, ते माझ्यासाठी कॅन्सल केलं, मला तो आराम मिळू द्यावा म्हणून. संकर्षण व्यासपृहाच्या टीमने खूप काळजी घेतली. तिथं पोहोचल्यानंतर मला कुठलाही त्रास होणार नाही. प्रेक्षकांना नंतर आम्ही विनंती केली की आम्ही भेटायला थांबतो प्रेक्षकांना सगळ्या. पण त्या दिवशी मी म्हटलं की मला प्लीज माफ करा, पण मी कुणालाही भेटण्याच्या परिस्थितीत नाहीये. कारण खरोखरच मी औषधं खाऊन उभी राहिले होते, गोळ्या घेऊनच उभी राहिले होते. मध्ये मध्ये पण कंटिन्युअसली स्ट्रेप्सिल्स खात होते चालू प्रयोगात. पण काय आहे, आता हा व्यवसायच असा आहे, शो मस्ट गो ऑन, त्याला काही पर्याय नसतो. आणि ह्याच अशा कसोटीच्या काळात तुमचा कस लागत असतो की इथे जर का पार केलं तर खरे आहात तुम्ही, असं आपण म्हणतो. पण नशिबाने त्या पलीकडे ते वाढलं नाही. 4 दिवस नंतर त्या तापात आजारपणात गेले. पण ठीक आहे, म्हणजे जे कमिटमेंट्स होत्या त्या पूर्ण झाल्या. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. मला माहितीये सध्या खूप घाई आहे आणि पटापट आता आपल्याला शूट पण आटपायचं आहे, म्हणून मी तुर्तास थांबते. आपण भेटणार आहोत पुन्हा एकदा, मी येणार आहे. थँक्यू सो मच स्पृहा. आणि मला वाटतं तू प्रेक्षकांना सांगावेस की त्यांनी सुखकळले पाहत राहावं. प्लीज बघा, आम्ही कलर्स मराठीवरती ही मालिका करतो आहोत, सुखकळले नावाची, सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता. आणि तुम्हाला आवडती असे तुमचे रिस्पॉन्सेस आमच्यापर्यंत पोहोचतातच आहेत. आणि ह्या अशाच प्रतिक्रिया तुमच्याकडनं आम्हाला
कधी एकदा येतात ह्याची आम्हालाही उत्सुकता लागलेली असते. आता खूप इंटरेस्टिंग काहीतरी घडणार आहे मालिकेत, तर एकही भाग चुकवू नका, नक्की बघत राहा. थँक्यू.